आदिवासी विकास मंत्र्यांनी जो GR जो आहे त्याला स्थगिती दिलेली आहे वयाच्या अटी संदर्भात। तर प्रमुख मागणी जी होती आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणामधली, मात्र हे सगळं असताना देखील आम्ही इतर मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांवर ठाम असणार आहे आणि तीच भूमिका घेऊन जे आहे ते विद्यार्थी ठाम बसलेले आहेत। आता एका विद्यार्थ्याची प्रकृती देखील खालावली होती, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर गेल्या 13 दिवसांपासून हे विद्यार्थी जे आहे ते आंदोलनाला बसले होते। वेगवेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येते। गेल्या 13 दिवसांपासून हे विद्यार्थी जे आहे ते आंदोलन करीत असताना विद्यार्थ्याची प्रकृती जी आहे खालवलेली आहे। एक GR जी आहे 8 जी आहे रद्द करण्यात आली आहे, मात्र इतर ज्या आमच्या मागण्या आहेत 12,500 पदांची भरती जी आहे त्या संदर्भात देखील विद्यार्थी या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी आहे की त्या मागण्या पूर्ण व्हायला पाहिजे अशी एक ठाम भूमिका आहे ती विद्यार्थ्यांनी घेतलेली दिसते। नेमकं तुमची काय मागणी होती आणि आता नेमकं तुमच्या विद्यार्थ्याला का हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात घेऊन गेले, काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यामध्ये? आमचा जो 5/8/2026 जो GR आला तो रद्द करावा आणि जो 14ला पण GR काढला तो पण रद्द करावा, जो 11चा GR आहे तो लागू करावा अशी आमची मागणी आहे। आणि गडचिरोली येथे जे आमच्या 3 बहिणींचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना तात्काळ मदत करावी आणि आश्रमशाळा किंवा वसतिगृहामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यांचा विमा उतरवावा 10 कोटीचा। आदिवासी विकास मंत्र्यांनी वयाची अट रद्द केली आहे, समाधानी आहात? नेमकं काय? नाही, अट रद्द केली नाही, त्यांनी फक्त शिथिलता केली नाही का। आणि आमच्या 17 मागण्या त्याच्यामधून तुम्ही एक करणार आणि आंदोलन मागे घ्यायला लावणार, आम्ही कसं काय घेऊ? जे आमचा 12,500चा पण मुद्दा आहे तो मार्गी लावा, तेव्हा आम्ही काहीतरी विचार करू ना। तुम्ही साधं चर्चेला सुद्धा बोलवत नाही आम्हाला। आता आमच्या 25 तारखेला ग्रुप सीच्या एक्झाम आल्यात, बाकीचे समाजाची पोरं अभ्यास करताय लायब्ररीमध्ये बसून आणि आम्ही काय करतोय, आम्ही ते आंदोलन उपोषण करतोय, याची पण जाणीव पाहिजे ना त्यांना। याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन आहे। एका विद्यार्थ्याची प्रकृती देखील खालवलेली आहे, त्याला रुग्णालयात घेऊन गेलेले आहे, या सगळ्याला सरकार वाट पाहते या सगळ्या गोष्टी। मग ते 13 दिवस झाले तर मग चर्चेला तरी बोलवायचं ना आम्हाला। तुम्ही साधं चर्चा करत नाही, तुमचं शिष्टमंडळ इथे येत नाही, आम्हाला सुद्धा बोलत नाही तुम्ही, मग याच्यातून मार्ग कुठून निघणार? आपण जर पाहिलं तर हे सगळं विद्यार्थी आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या? देश स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झालं तरी पण आज पण आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही आणि हे विद्यार्थी काय मागताय, त्यांना शिक्षण घ्यायचं, चांगल्या सोयी सुविधा पाहिजे आणि तर तुम्ही कुठेतरी कमी करण्याचं काम करताय। आज तुम्ही पाहू शकता प्रस्थापितांच्या हॉस्टेल सोयी असतील किंवा ज्या लायब्ररी असतील त्या कुठे शहरी भागामध्ये आणि आदिवासीला कुठे टाकलंय म्हणजे एकदम पुणे शहराच्या बाहेर टाकले, म्हणजे त्यांचा संघर्ष म्हणजे त्यांनी आज कॉलेजला जायचं असेल फर्ग्युसन कॉलेजला इथल्या विद्यार्थ्याला तर जायला 1 तास यायला 1 तास, म्हणजे त्याचा संघर्ष फक्त संघर्षात चालू आहे। आमची मागणी आहे की ह्या ज्या मागण्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मंजूर करा, त्यांच्या शैक्षणिक सुविधा भत्ते असतील ते कुठेतरी तुम्ही नव्याने वाढ करा, हॉस्टेल्स मध्यवर्ती भागात झाले पाहिजे, ही पेसा भरती तात्काळ झाली पाहिजे आणि जी काही बोगस पदं भरलेली ती रद्द करून 12,500ची पदं भरती झाली पाहिजे, नाही तर तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील। कारण आमचे 3 सहकारी तुम्ही बघताय हॉस्पिटलमध्ये गेलेत परंतु एकही अधिकारी असेल किंवा प्रशासनातील मंत्री असेल तर चर्चा करायला येत नाही, कारण कुठेतरी ही जातीवादी मानसिकता जी आहे आदिवासी समाजाकडे बघण्याची प्रशासनाची असेल किंवा सरकारची, त्याच्या आम्ही विरोधात आहोत। लवकरात लवकर तुम्ही ह्या मागण्या मंजूर करा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही। अशा पद्धतीचे हे आपण पाहू शकतो की विद्यार्थी आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे खालवलेली, वारंवार सरकार याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहत नाहीये। या सगळ्या आंदोलन स्थगित करण्याचा असा आरोप जो आहे तो विद्यार्थ्यांकडून करण्यात येतोय आणि रुग्णालयात घेऊन जायची वेळ जी आहे विद्यार्थ्यांवर येते, त्यामुळे आक्रमक झालेले आहेत विद्यार्थी। आपण जर पाहिलं तर या विद्यार्थ्यांचे त्या बाजूला जर विद्यार्थिनी बसलेले आहेत, असे जर पूर्ण मागण्या पूर्ण केल्या नाही तर मात्र या सगळ्यामध्ये आता विद्यार्थिनी देखील आंदोलनासाठी बसतील आणि इथून पुढचं बघायचं होतं ते तुमच्या व्यवस्थेने आज मारून टाकलेले ही कुठली व्यवस्था या भारतामध्ये। आणि 15 ऑगस्ट दिवशी आमचे विद्यार्थी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले, आज वाटले पाहिजे या सरकारला या लेकरांनी इतिहास बनवलेले, या सरकारने काय बनवलेले। 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस आहे, एकीकडे झेंडा फडकतोय, दुसरीकडे आमचे लेकर रस्त्यावरती आडवे पडले, आहे का त्याची जाण ह्या गव्हर्नमेंटला किंवा सरकारला थोडी तरी असेल तर त्यांनी आमच्या लेकरांकडे चर्चा करण्यासाठी इथं यावा, चर्चा करावा, चर्चेतून प्रश्न सोडवावा आणि आम्हाला न्याय द्यावा। सरकारने दखल न घेता विद्यार्थ्यांना उपोषण करावं लागणार आहे, त्यामुळे पाहायला मिळत आहे
शांत झालं शांत झाले पाठवलं आता लाईव्ह होतं हा देतो की हा रेकॉर्ड करून पण पाठवतो लाईव्ह पण दिली आता लाईव्ह हो हो महिला कधी पुढे येणार महिलांनी बोललं पाहिजे स्त्री शिकली स्त्री